हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सो इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या पेपरसाठी आता खूप कमी दिवस बाकी आहेत आणि तुमचा जोरदार अभ्यास चालू असेल. काही मुलांना आयसोमेट्रिक व्ह्यू कसा ड्रॉ करायचा याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत. सो त्या रिलेटेड आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. सो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की आयसोमेट्रिक व्ह्यू अटेम्प्ट करायचा की नाही, किंवा कोणी अटेम्प्ट करायचा आणि कसा करायचा याबद्दल आपल्याला डिटेल अंडरस्टँडिंग असेल तरच तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करा. सो हा टॉपिक जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. या टॉपिकवर 6 मार्क्सचा एक क्वेश्चन आणि 9 मार्क्सचा एक क्वेश्चन, सो असे दोन क्वेश्चन्स विचारले जाणार. सो जर तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग असेल तरच तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करा. सो तुमच्याकडे दोन व्ह्यूज दिलेले असणार आहेत. हा पहिला व्ह्यू आहे आणि हा सेकंड व्ह्यू आहे. ठीक आहे, आयदर तुमच्याकडे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिला असेल किंवा फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू दिला असेल. सो या वेळेने आपल्याला हे अंडरस्टँड करावं लागेल की दोन व्ह्यू दिला असेल त्याच्यावरनं आपल्याला 3D ऑब्जेक्ट इमॅजिन करायचं आहे. सो याच्यासाठी जर तुमचं प्रॉपर अंडरस्टँडिंग आणि इमॅजिनेशन असेल तरच तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. अदरवाईज हा क्वेश्चन तुम्ही स्किप करा किंवा शेवटी सॉल्व्ह करा. कारण हे दोन व्ह्यूज बघून आपल्याला 3D ऑब्जेक्ट कसा दिसेल हे इमॅजिन करायचं आहे. सो ते इमॅजिन करताना स्टेप बाय स्टेप करू शकता की फॉर एक्झाम्पल जो पार्ट याच्यामध्ये सोपा आहे तो आपण पहिला ड्रॉ करू. सर्कल आणि ड्रॉ करणं थोडंसं अवघड जातं मुलांसाठी, पण हा जो रेक्टँग्युलर पोर्शन आहे हा तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. तो कसा ड्रॉ करायचा हे आपण बघूया. म्हणजे जर पूर्ण क्वेश्चन जरी अटेम्प्ट करता नाही आला तुम्हाला तर काही पार्ट त्यातला तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि मार्क्स मिळू शकता. एक्झाममध्ये एक एक मार्क्स महत्वाचा आहे. सो जेवढं अटेम्प्ट करता येईल तेवढं अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण स्टार्ट करूया. सो सुरुवातीला तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन इथून ड्रॉ करायची आहे. सो एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. नंतर प्रोट्रॅक्टर इथे ठेवून हा जो अँगल आहे हा 30 डिग्री इथे मार्क करा, इथे 30 डिग्री मार्क करा आणि एक 90 डिग्रीची लाईन ड्रॉ करा. मी रिपीट करतो, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, त्यानंतर इथे 30 डिग्री अँगल घ्या, इथे 30 डिग्री अँगल घ्या आणि एक 90 डिग्रीची लाईन. सो यावेळी आपण 1 2 3 4 टोटल 4 लाईन्स इथे ड्रॉ करणार आहोत. आय होप तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. 4 लाईन्स इथे आपण 30 डिग्री, 90 डिग्री, अगेन 30 डिग्री आणि एक हॉरिझॉन्टल लाईन अशी ड्रॉ केलेली आहे यावेळी. हे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला आता हे दोन्ही व्ह्यूज एकाच वेळी बघायचे आहेत. जसं आपण बाईक चालवतो ना, लेफ्ट साईड आणि राईट साईड मिरर एकत्र बघून नंतर डिसिजन घेतो. सिंगल मिरर बघून आपल्याला कोणतेही जजमेंट येत नाही. सेम वे आपल्याला एक लेफ्ट मिरर आणि राईट मिरर याच्यावरनं अंडरस्टँडिंग करायचं आहे. आता आपल्याला हा रेक्टँग्युलर सेक्शन आणि त्याचा कट सेक्शन ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, सो हा व्ह्यू ड्रॉ करताना बघा, हा व्ह्यू जो आहे तो हा सर्कलच्या सेंटरला आहे. सो ही जी सेंटर लाईन इथे दिसते ती फार महत्वाची आहे, ती पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊ आपण. आता पूर्ण सर्कलचा आउटर डायमीटर बघितला तर तो किती आहे, तो आहे 70. सो टोटल याची जी विड्थ आहे ती 70 असणार आहे. ठीक आहे, आणि ही जी टोटल लेंथ इथे फ्रंट व्ह्यू मध्ये दिली ती किती आहे, 80 प्लस रेडियस. रेडियस किती आहे, 35. सो 80 प्लस 35 मीन्स अराउंड 115 mm ही टोटल लेंथ आहे. आणि ही जी विड्थ आहे ती आहे 70, आउटर रेडियस याचा. आणि हा व्ह्यू कुठून ड्रॉ करायचा, जिथे ओरिजिन मेन्शन केलंय त्या व्ह्यू पासून ड्रॉ करणार. सो याचा जो टॉप व्ह्यू आहे तो या डिरेक्शनला येणार, कारण हा पॉइंट आहे तो ओ इथे मार्क केला. नंतर आपण जो फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणार तो इथे येणार आहे आणि टॉप व्ह्यू जो येणार आहे तो असा येणार आहे. सो जिथे ओ आहे त्या पॉइंट पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो आपण याचा जर टॉप व्ह्यू इमॅजिन केला आणि आपल्याला हा जर रेक्टेंगल ड्रॉ करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला ही सेंटर लाईन काढावी लागेल. सो या पॉइंट पासून ही जी सेंटर लाईन आहे ती किती डिस्टन्सवर आहे, हाफ ऑफ द आउटर रेडियस. आउटर रेडियस आहे 70. सो 35 mm वर ही आहे. सो इथून आपण 70 mm डिस्टन्स घेऊ या पॉइंट पासून. सो इथून आपण 70 mm घेतलं, त्याचा हाफ आहे 35 mm. ठीक आहे, आता या लाईनला पॅरलल लाईन्स इथे ड्रॉ करून घेऊया. सो इथून ही 35 ची लाईन आपण ड्रॉ केली आहे, पेंट लाईन ड्रॉ करायचे आहेत आणि इथून 70 ची लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, सो या दोन लाईन्स आपल्या इथे ड्रॉ केलेल्या आहेत. आता इथून जी लेंथ आहे ती आहे 80. ओके, आपण इथून घेऊ 30 प्लस नेक्स्ट 50 सेंटर लाईनला आणि नंतर राहिलेली 35. सो यावेळेने आपण इथे ड्रॉ करून घेऊया. पहिल्यांदा ही आहे 30. सो इथनं आपण 30 mm मार्क करून घेऊ या लाईनवर. नंतर पुढे किती आहे, 80 आहे लेंथ. 80 मधून हे 30 मायनस झाले म्हणजे 50. सो नेक्स्ट सेंटर लाईन जी येते ती 50 mm वर येते. सो इथून 50 mm आपण मार्क करून घेऊ. 50 mm मार्क केल्यानंतर राहिलेली लेंथ किती आहे, 35 mm. सो 35 mm. सो आपल्याला हे मार्किंग मिळाले. याला वर्टिकल लाईन्स तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. ही आहे
नेक्स्ट लेंथ आहे आणि नेक्स्ट लेंथ इथे आहे. सो या वेने आपण हे जे लाईन्स आहेत ते ड्रॉ केलं. सेम वे आपण बेसला या लाईन्स पॅरलल ड्रॉ करून घेऊ शकतो. सो इथून आपण ड्रॉ करून घेऊया ही 35 ची. छोटा रोलर असेल तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा बेनिफिट होईल. नेक्स्ट जी आहे ती आहे 80 mm ला आणि ऍट द एंड आउटर लाईन जी आहे ती इथे आहे. जेवढे मिनिमम लाईन्स ड्रॉ करता येतील तेवढे ड्रॉ करा इनिशियली. आता आपण हा पोर्शन ड्रॉ करणार. सो 35 पासून हा 20 mm वर आहे. सो याचं मिनिंग काय, ही जी 35 ची लाईन आहे तिथून आपल्याला 10 mm वर घ्यायचं आहे आणि 10 mm याच्या खाली घ्यायचं आहे डिस्टन्स. सो ही आहे 20 ची कट सेक्शन जो रेक्टेंग्युलर कट आहे. सो या कट पासून पुढे किती आहे 15 mm आहे. ठीक. सो इथून 15 mm आपल्याला पुढे घ्यायचं आहे. सो 15 mm इथे, या 10 पासून 15 mm इथे. सो आपल्याला हा कट सेक्शन आता इथे मिळालेला आहे. तो एक्झॅक्टली कसा आहे तर या वे मध्ये आपल्याला तो दिसतो. सो हा एक सेक्शन इथून आहे जो 15 mm चा आहे, तो आपण डार्क करून घेऊ आणि इथून पुढे जो आहे तो 15 mm चा आहे. क्लिअर. याच्यामधली जी गॅप आहे ती 20 mm ची आहे. आता याची हाईट किती आहे, याची हाईट आहे अराउंड, अगेन आपल्या फ्रंट व्ह्यू, लेफ्ट आणि राईट मिरर दोन्ही एकत्र बघायचे. सो या सेक्शनची हाईट कुठे मिळणार आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये, ती किती आहे 15 mm आहे. सो 15 mm इथे मार्क करून घ्या. सो 15 mm आपण इथे मार्क करून घेऊ. ही आहे 15 mm. आता या लाईनला पॅरलल लाईन आपल्याला वर ड्रॉ करायची आहे. सो या लाईनला पॅरलल लाईन आपण इथे ड्रॉ केली. आता हे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला वर घ्यायचे आहेत. हा पॉइंट आपण वर नेला 15 mm पर्यंत. हा पॉइंट वर गेला, हा पॉइंट वर गेला, हा पॉइंट वर गेला. सो आपल्याला हा जो सेक्शन आहे तो इथे दिसतोय. 15 mm हाईट आहे, ही 15 mm, 20 आणि 15 mm. आता हा पूर्ण सेक्शनची लेंथ किती आहे ही आपल्याला माहिती नाही, फक्त हा जो कट आहे त्याची लेंथ माहिती आहे, ती किती आहे 30 mm आहे. सो 30 mm लेंथ साठी आपण काय करणार, इथून ही लाईन पॅरलल घेणार आहोत आणि इथून ही लाईन ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. ही लाईन आपण ड्रॉ केली अशी. सेम वे इथून ही लाईन ड्रॉ केली. आता इथून आपल्याला 30 mm मेजर करायचं आहे. तुम्ही कंपास यूज करू शकता अजून चांगल्या ॲक्युरेट रीडिंगसाठी. हे डेमॉन्स्ट्रेशनसाठी फक्त मी दाखवतोय. कंपास यूज केला तर अजून चांगले डायमेन्शन्स येतील तुमचे. 30 mm. नंतर या लाईनला पॅरलल पासिंग थ्रू दिस पॉइंट आणि इथपर्यंत. सो हा एक कट सेक्शन इथे आपला बनलेला आहे. ठीक आहे. ही लाईन आपण या लाईनला पॅरलल घेऊन 3D शेप त्याचा कंप्लीट करू. इथपर्यंत येईल. नंतर या लाईनला पॅरलल लाईन इथून इथपर्यंत घेतली तर ही इथपर्यंतच येणार आहे. ठीक आहे. तर ही डार्क लाईन इथपर्यंत येईल. सो या वेळेने आपला जो बेस आहे, जो एक रेक्टँगल शेप आहे, तो इथे कंप्लीट होतो. आणि इथून या लाईनला पॅरलल आपण ड्रॉ करू. त्या सेंटर पॉइंट मधून पुढे जाणार. सो ही तुम्ही डिलीट करा. शक्यतो लाईन्स पेंट ड्रॉ करा म्हणजे काही इश्यू येणार नाही. ओके. सो बेस जो आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट होतो. हा इथे कुठपर्यंत मिळतो हे आपल्याकडे अजून जजमेंट नाही त्याचा, बट जसं आपण फिगर ड्रॉ करू तसं आपल्याला समजेल. आता टोटल हाईट या ऑब्जेक्टची किती आहे तर इथून ही 40 mm पर्यंत याची हाईट आहे. सो पहिल्यांदा आपण ती ड्रॉ करू. सो ओरिजिन पासून आपण 48 mm ची हाईट इथे ड्रॉ करूया. अराउंड इथे आपल्याला 48 mm चं डिस्टन्स मिळते टॉपला. सो ही जी हाईट आहे ती आहे 48 mm. सो ही जी आहे ती मॅक्सिमम हाईट आहे ऑब्जेक्टची. सो इथून आपण एक लाईन ड्रॉ केली 48 mm ला. सो हा आहे टॉप पोर्शन लाईनचा. आता इथून जर विचार केला तर आपण 30 आणि हे सेंटर. सो ही जी सेंटर लाईन आहे ती इथे कोइन्साइड होते. सो हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे मीट होतो. ठीक आहे. सेम वे ही जी लाईन आपण एक्सटेंड केली पुढे, तर ही इथपर्यंत येते. ठीक आहे. सो हा जो आउटर पोर्शन इथे दिसतो तो आपण इथे ड्रॉ करणार आहोत.
क्लिअर आहे. सेम वे आपण इथून एक लाईन ड्रॉ करून घेऊ. या लाईनला पॅरलल पासिंग थ्रू दिस पॉइंट. ठीक आहे. इथे आपल्याला 70 mm आणि सेंटर लाईन मिळाली पाहिजे. सो याचा सेंटर पॉइंट कुठे इथे. सो ही लाईन इथपर्यंत येईल आणि हा आहे आपला सेंटर पॉइंट इथे. सेम वे आउटर लाईन जी आहे ती इथपर्यंत आहे. वेगळे इथे तर ही 70 mm ची लाईन आपल्याला इथे बनलेली दिसते आणि हा टॉप पोर्शन इथे आहे. हा टॉप पोर्शन इथे आहे सेंटर लाईनचा आणि हा टॉप पोर्शन इथपर्यंत आहे. ठीक आहे. इथून या लाईनला पॅरलल ही एक सेंटर लाईन इथे, ही एक सेंटर लाईन इथे. ठीक आहे. या वेळेने आपल्याला टॉप पोर्शन दिसतो. आता मी नको त्या लाईन डिलीट करतोय, फक्त तुम्ही डिलीट करायचे नाही आहेत कारण एक्झाममध्ये कन्स्ट्रक्शन लाईन्स असणं गरजेचं आहे. तुम्हाला क्लिअरली दिसावं म्हणून मी हा पोर्शन डिलीट करतोय. आता टॉप मोस्ट पोर्शन जो आहे तो एवढा बनतोय आपला. आता याच्यामध्ये आपल्याला हे सर्कल फिक्स करायचंय. वरून बघितल्यानंतर आपल्याला हे सर्कल दिसतंय. ओके. आता हे पूर्ण जरी सर्कल दिसत असेल तरी हे सर्कल जे आहे ते 2 पार्ट मध्ये. पहिला पार्ट जो आहे तो इथे आहे आणि दुसरा पार्ट जो आहे याचा तो इथे आहे. ठीक आहे. जस्ट ऍडजस्ट करूया थोडं म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरली दिसेल. सो पहिला पार्ट जो आहे त्याचा इथे आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो इथे आहे. सो हे 2 वेगवेगळी सर्कल आहेत. जे जरी आपल्याला इथे दिसत असतील कम्प्लीट सर्कल तरी इथे हाफ सर्कल आहे आणि नेक्स्ट पोर्शन जो आहे तो हाफ सर्कल मध्ये. सो याचा आउटरचा रेडियस किती आहे 70. सो 70 जर याचा डायमीटर असेल आउटरचा तर आपण काय करणार आहोत स्क्वेअर बनवणार आहोत 70 mm चा. इनर किती आहे 40 mm. सो 40 mm चा आपण एक स्क्वेअर बनवणार. ओके. सो आपण स्टार्ट करूया. आता आपल्याला इथे हे जे आहे ते सेंटर लाईन सेंटर पॉइंट इथे मिळालेला आहे. ठीक आहे. सो या सेंटर पॉइंटच्या अराउंड आपण स्क्वेअर बनवूया. सो इथून आपल्याकडे 70 mm चे स्क्वेअर बनवायचा आहे. सो ऑलरेडी आपण 35 mm इथे मार्क केले. सो फक्त एक लाईन इथून ड्रॉ केली की आपल्याला 70 mm चा स्क्वेअर बनवून मिळून जाईल. सो एक एक गोष्ट पहिल्यांदा ड्रॉ करा. सगळ्याच गोष्टी एकदम ड्रॉ केल्या तर कन्फ्युजन होणार आहे. ठीक आहे. सो हा 35 mm 35 mm 35 mm 35 mm चा वरचा स्क्वेअर आपल्याला बनलाय. आता याच्यामध्ये केअरफुली ऑब्झर्व करा. हा जो अँगल आहे तो मोठा आहे आणि हा अँगल आहे छोटा. ठीक आहे. सो मोठे अँगल्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो डायरेक्ट आपल्याला कंपास घ्यायची आहे. अपोजिट एंडला जे मोठे अँगल्स आहेत त्याच्या अपोजिट एंडला इथे ठेवायचे आणि डायरेक्ट हे जे मिड पॉइंट्स आहे हा मिड पॉइंट आणि हा मिड पॉइंट हे कनेक्ट करायचे आहेत. मी दाखवतो तुम्हाला इथे. हा एक मिड पॉइंट आहे आणि हा एक मिड पॉइंट. हे डायरेक्टली आपल्याला कनेक्ट करायचे आहे. ठीक. या वेने आपण कनेक्ट करू शकतो. सेम वेने इथे ठेवून आपल्याला इथून इथपर्यंत कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा वरचा रिजन हवा आहे. हा रिजन नको आहे खाली येतो. सो वरचा रिजन कनेक्ट करण्यासाठी आपल्याला इथून सॉरी केअरफुली आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या. स्लाइड मिस्टेक. सो त्याच्यासाठी तुमचे टूल्स प्रॉपर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो या वेने आपण हा कनेक्ट केलेला आहे. आता राहिलाय कोण यामध्ये तर हा पोर्शन सेमी सर्कलचा बाकी आहे. जे अँगल छोटे आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डायगोनल कनेक्ट करावे लागतील. सो डायगोनल कनेक्ट करा असे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो मिड पॉइंट आहे तो मिड पॉइंट आपल्याला या पॉइंटशी जिथून आपण हे सर्कल ड्रॉ केलं किंवा क्वार्टर सर्कल ड्रॉ केलं त्याला कनेक्ट करावं लागेल. सो हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे कनेक्ट केला पाहिजे आपल्याला. हे 2 पॉइंट जे आहेत ते कनेक्ट करा या वेळी स्लोली. जेव्हा तुमचं स्पीड कमी असेल तेव्हा आपण किंवा जेव्हा अंडरस्टँडिंग कमी असेल तेव्हा स्लो ड्रॉ करणं गरजेचं आहे. आता इथे आपल्याला हा पॉइंट मिळालाय. आता या पॉइंटने हे जे 2 मिड पॉइंट आहे म्हणजे हा एक मिड पॉइंट आणि हा एक मिड पॉइंट हे तुम्हाला प्रॉपरली जोडावे लागतील. सो या वेळेने आपला जो आउटर सेमी सर्कल आहे तो कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे. पहिल्यांदा 75 mm चा स्क्वेअर बनवा. त्याला 35 mm मध्ये डिवाइड करा. सो 4 छोटे स्क्वेअर आपल्याला मिळतील. सो जिथे अँगल्स मोठे आहेत ते डायरेक्टली तुम्ही कनेक्ट करू शकता. पण जिथे अँगल्स छोटे आहेत तिथे तुम्हाला डायगोनल कनेक्ट करून मिड पॉइंट आणि कॉर्नर पॉइंट जॉईन करून एक मिड पॉइंट फाइंड आउट करावा लागेल. त्या सेंटरवरून तुम्हाला नेक्स्ट सर्कल ड्रॉ करावा लागेल. आता याच्या पुढे काम काय आहे आपलं तर हे जे इनर इथे दिसतंय आपल्याला हे जे इनर आहे
सर्कल ते ड्रॉ करायचं. ते सर्कल ड्रॉ करण्यासाठी त्याचा रेडियस आहे 20 mm, डायमीटर आहे 40 mm. सो हे 40 mm आपल्याला ड्रॉ करायचं. त्याच्यासाठी आपण काय करणार, सेंटर पासून 20 mm, सेंटर पासून 20 mm, अबाव अँड बिलो, लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला 20 mm डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथून आपण 20 mm डिस्टन्स घेऊ. ठीक आहे, प्रॉपरली अलाइन करून तुम्ही कंपास यूज करा. ठीक आहे, ट्वेंटी mm चा स्क्वेअर बनवलेला आहे आपण. नंतर लाईन्स पॅरलल घे, या लाईनला इथून पॅरलल, इथून एक पॅरलल. लाईन्स जितक्या छोट्या ड्रॉ करता येईल तितक्या ड्रॉ करा. अजून बरेच सर्कल आपल्याला याच्यामध्ये कम्प्लीट करायचे. सो इथे जाऊन पुन्हा इथून 20 mm आणि बिलो 20 mm अशा लाईन्स आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. तो अशा टाईपचा अजून एक स्क्वेअर इथे बनलेला आहे, ते तुम्हाला क्लिअरली इथे दिसतोय. ठीक, सो 20 mm चा एक स्क्वेअर इथे बनलेला आहे. पुन्हा याच्यामध्ये हे जे कॉर्नर्स आहेत ते बिगर कॉर्नर आहेत आणि हा स्मॉलर कॉर्नर आहे. सेम वेने आपल्याला जिथे बिगर कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नरवर ठेवून अपोजिट कॉर्नरला कनेक्ट करायचं आहे. सो अपोजिट कॉर्नर्स कनेक्ट करा. नंतर डायगोनल्स कनेक्ट करा. नंतर हा जो मिड पॉइंट आहे आणि ज्यावरनं आपण सर्कल ड्रॉ केलं तो मिड पॉइंट आहे तो कनेक्ट करा. नंतर इथे एक पॉइंट आपल्याला मिळेल सेंटर पॉइंट. तो सेंटर पॉइंट आपण इथून इथपर्यंत असा कनेक्ट करावा लागेल. सो या वेने जे आपला हाफ सर्कल आहे ते इथे कंप्लीट झालेला आहे. क्लिअर, समजलं तुम्हाला? प्रॅक्टिस ही की आहे इथे. जेवढी तुमची चांगली प्रॅक्टिस होईल तेवढे तुम्हाला चांगले ड्रॉ करता येईल. सो हा सेमी सर्कल इथे कंप्लीट झालेला आहे. आता याच्यानंतर जो नेक्स्ट सेमी सर्कल आहे तो किती डिस्टन्सवर आहे तर बघा, इथून 15 mm, नेक्स्ट 15 mm आणि बाकी राहिलेले डिस्टन्स. सो या 15 mm च्या वर आपण 15 mm ड्रॉ करू एक इथे. सो इथे 15 mm चा डिस्टन्स आहे. इथून याला पॅरलल लाईन इथे. सो 15 mm, हे आहे 15 mm, 15 mm इथे आणि वर जे राहिले ते 18 mm आपल्याला इथे डिस्टन्स मिळेल. ठीक आहे, सो हे डिस्टन्स जे आहे ते 18 mm आहे इथून खाली 15 mm. सो याच्या खाली आता आपल्याला बाकी गोष्टी मिळणार आहेत की जसं आता ही जी लाईन आहे ती टोटल इथून 15 + 15 30 mm वर आहे. सो याच्यामध्ये ही सेंटर लाईनची लाईन आहे. ठीक आहे, इथून पुढे 70 mm इथे बनते. सेम आपण लाईन्स आता याच्यामध्ये ड्रॉ करणार. सो एक्स्ट्रा लाईन जे आहे ते मी फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग मी डिलीट करतोय. तुम्ही डिलीट करायच्या नाही आहेत. तुम्हाला अजून याच्यात समजावं, स्टडी पर्पज आहे म्हणून फक्त मी डिलीट करतोय, तुमचं कन्फ्युजन कमी व्हावं यासाठी. अदरवाईज तुम्हाला त्या ॲज इट इज ड्रॉ करायच्या आहेत. ठीक आहे, सेम वे आता ही जी सेंटर लाईन आहे त्याची या साईडला 35 घ्यायचं आहे आपल्याला. सो इथून आपण या साईडला 35 mm घेऊया. ठीक आहे, 35 mm घेतले. सेम वे आता ही 15 mm ची जी लाईन आहे तिथे ही जी आहे ती 35 mm ला सेंटर लाईन आहे ती आपण कनेक्ट करूया. याच्यामध्ये लेयर्स महत्वाचे आहेत, म्हणजे 15, 15, 18 या ज्या लेयर्स आहेत त्या तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. आता मी डायरेक्ट 48 mm ला ड्रॉ केली तर रॉंग होणार आहे. मी कुठे आहे ड्रॉ केलंय 30 mm ला ड्रॉ केलेली आहे. सो या वेने तुम्ही समजून घ्या की लाईन्स कुठे आहेत आणि त्या याने तुम्ही ड्रॉइंग काढणं ते महत्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण सगळ्या गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. आता आपण पुढे ड्रॉ करूया. तर याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण ड्रॉ करणार आहोत ते आहे हे सर्कल. त्याच्यामध्ये डायमीटर 70 mm आहे आणि इनरचं डायमीटर 40 mm आहे. सो पहिल्यांदा आपण 35 mm ची घेतलेली आहे लाईन. नंतर या लाईनला पॅरलल इथून जाणारी लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे, सो ही एक लाईन 70 mm स्क्वेअर बनवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण हे सगळं ड्रॉइंग बनवतोय.
ठीक आहे, थोडंसं जरी मिस्टेक झाली तरी सगळ्या गोष्टी रॉंग होतात. ठीक आहे, सो कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं. सो हा स्क्वेअर आपल्याला बनवायचा आहे. याच्यामध्ये हा 35 mm चा आहे. सेम वे इथून तर तुम्ही ड्रॉ केलं हे 70 mm चं स्क्वेअर बनलं. आता मी तुम्हाला दाखवतोय बाउंड्रीज कुठे आहेत. ही एक बाउंड्री आहे, ठीक आहे, ही एक बाउंड्री आहे, ही एक बाउंड्री आहे, नंतर याची ही एक बाउंड्री आहे आणि ही एक बाउंड्री आहे. सो असा आपला हा स्क्वेअर बनतोय. ठीक आहे, आता याला आपण इथून एक जाणारी लाईन ड्रॉ करूया, म्हणजे हे कम्प्लीट होतं इथून जाणारी. तर त्याच्यासाठी इथे लाईन पॅरलल घ्यायची आहे. इथे पॅरलल घेऊन आपल्याला या पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे, की जी या पॉइंट मधून जाईल. ठीक, सो हा एक पॉइंट आहे, नंतर हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. सो या वेने आपल्याला हे सगळे पॉइंट्स इथे बनलेले दिसत आहेत. आता आपण काय करणार, जे मोठे कॉर्नर्स आहेत ते डायरेक्टली कनेक्ट करणार. सो मोठे कॉर्नर मध्ये हा एक मोठा कॉर्नर आहे, त्याचा मिड पॉइंट हा आहे जो जाणार आहे इथे. ठीक आहे, बट ऍक्च्युली आपल्याला याच्या उलट ड्रॉ करायचं आहे, कारण या साईडचा आपण उलटा स्क्वेअर ड्रॉ करतो. सो इथून हे जे मिड पॉइंट्स आहेत ते कनेक्ट करा. सो या वेने आपल्याला हा हाफ सर्कलचा पार्ट मिळाला. डायगोनल कनेक्ट करा. नंतर हा मिड पॉइंट आणि जिथून आपण सर्कल ड्रॉ केलं तो कॉर्नर पॉइंट हे कनेक्ट करा. हे कनेक्ट केले. यानंतर आपण या सेंटर पासून रिमेनिंग सर्कल जे आहे ते कंप्लीट करू. सेमी सर्कल रिमेनिंग सेमी सर्कल जे आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा काय ड्रॉ करायचं आहे, तर आपल्याला पुन्हा याचा जो 20 mm चा 20 mm रेडियसचा जो सर्कल आहे तो कंप्लीट करायचा. त्याच्यासाठी आपण 20-20-40 mm घेणार आहोत दोन्ही साईडला. सेम वे इथून 20-20 mm घेणार आहोत. ठीक आहे, तिथे स्क्वेअर बनवून घ्या. सेम वे जसं आपण इथून बनवलंय. बेस लाईनला पॅरलल घ्या आणि इथून 20 mm 20 mm. ठीक आहे, बरेच पॉईंट्स आले की कन्फ्युजन होणार, नो प्रॉब्लेम. जेवढं जास्त लाईन तेवढं जास्त कन्फ्युजन. तर त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. थोडंसं जरी कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे झालं तरी आपली डायग्राम चुकू शकते. आता नवीन स्क्वेअर इथे बनवलाय आपण, की जिथे आपण सगळे डायमेन्शन्स दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये हा जो आहे तो कॉर्नर पॉइंट आहे इथे, आणि तिथून आपण हे जे पॉइंट्स आहेत ते कनेक्ट करणार आहोत. लॉजिक सेम आहे, जसं आपण 3 सेमी सर्कल ड्रॉ केले सेम वेने आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे. मिड पॉइंट आणि कॉर्नर पॉइंट कनेक्ट करायचं आहे. नंतर जो सेंटर पॉइंट मिळेल तिथून आपल्याला रिमेनिंग सर्कल जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. थोडासा सेंटर मध्ये चेंज झालाय. अजून प्रॉपर डायमेन्शन जे घेतले आपण तर आपल्याला इझिली तो मिळू शकतो. इथे कुठेतरी तो सेंटर आहे. या वेने जो रिमेनिंग सेमी सर्कल आहे तो इथे कंप्लीट होतोय. ठीक आहे, सो आपण जे लाईन्स आहेत ते आता कंप्लीट करूया. सो इथून आपण लाईन्स बॉटम साईडला कनेक्ट करूया. सो इथून एक लाईन खाली येईल आणि इथून एक लाईन खाली येईल. सो या वेने हे जे आपलं सर्कल आहे अप्पर पोर्शन तो इथे कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, आता मोस्टली बऱ्यापैकी पार्ट आपला कंप्लीट होत आहे. फक्त आपल्याला बॉटमला अजून एक सर्कल ड्रॉ करण्याची गरज आहे. ते ड्रॉ झाल्यानंतर आपला जो हा व्ह्यू आहे तो कंप्लीट होईल. सो या व्ह्यू मध्ये आता हे जे सर्कल आहे ते आउटलाईनला रिअर साईडला किंवा बॉटम साईडला आपल्याला दिसेल. ते फक्त आपण कंप्लीट करू, म्हणजे आपला सेक्शन जो आहे तो कंप्लीट होईल. त्याच्यासाठी आपल्याला इथे ड्रॉ करण्याची गरज आहे. सो 35 mm ऑलरेडी मार्क केले आपण, अजून इथे 35 mm मार्क करून घेऊ. कारण डायमीटर आहे 70.
सो 35 प्लस 35 ते आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो हे ड्रॉ केल्यानंतर सेम वे जी प्रोसिजर आपण आतापर्यंत फॉलो केली तीच फॉलो करायची. इथून 35 mm ची लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो या लाईनला पॅरलल पासिंग थ्रू 35 mm. ठीक आहे. सो हा एक स्क्वेअर इथे बनतोय. सेम वे बॉटमला आपण ऑलरेडी इथे एक लाईन ड्रॉ केली आहे, इथे एक लाईन ड्रॉ केली आहे. सो हा जो आहे हा कॉर्नर आहे, हा कॉर्नर आहे, हा एक कॉर्नर आहे आणि सेम वे ही लाईन जाऊन ही लाईन क्लिअर नाहीये. सो या लाईनला आपण पॅरलल लाईन ड्रॉ करूया पुन्हा एकदा. किचकट का होतं कारण बऱ्याच लाईन्स याच्यामध्ये येतात आणि मुलं कन्फ्युज होतात त्याच्यामध्ये. सो कन्फ्युजन अवॉइड करा, स्लोली स्लोली ड्रॉ करा. अदरवाईज तुम्ही हा ऑप्शनला ठेवा आणि जर सिम्पल आला तरच तुम्ही ड्रॉ करा. आता त्यातल्या त्यात ऑप्शन आहे. अदरवाईज हे अंडरस्टँडिंग काय एका दिवसात येणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल. ठीक आहे. सो या सगळे पॉईंट्स आपल्याकडे आलेले आहेत. आता आपण फक्त जो स्क्वेअर नवीन बनला आहे त्याच्यापासून कम्प्लीट करू. हा एक पॉईंट आहे. थोडीशी मिस्टेक जरी आपण केली तरी सगळ्या गोष्टी रॉंग होणार आहेत. ठीक आहे. हा एक कॉर्नर पॉईंट आहे आणि तो पॉईंट आपण जोडलेला नाही. सो पुन्हा एकदा आपल्याला इथून लाईन ड्रॉ करावी लागेल. सो ही पॉईंट पासून जाणारी आणि या पॉईंटमधून पास होणारी अशी एक लाईन आपल्याला इथून ड्रॉ करावी लागेल. सो हा तुमचा अजून एक कॉर्नर पॉईंट आहे. सो आता आपण काय करणार की बेसिकली आपल्याला हा जो पोर्शन आहे जो आपण इथून लाईन ड्रॉ करतो या साईड, त्या साईडचाच पोर्शन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. जर मी तो तिथून ड्रॉ केला, फॉर एक्झाम्पल सपोज ही जी आहे तो सेंटर पॉईंट आहे त्याचा, त्या सेंटर पॉईंट पासून मी इथपर्यंत आलो. हा जो पोर्शन आहे तो त्याच्या मागे जाणार, त्याच्यामुळे ही जी हा जो कर्व आपण ड्रॉ करू तो काय दिसणार नाही. दिसणारा कर्व कोणता आहे तर याच्या पुढे जो दिसेल तो. त्याच्यासाठी आपण हा डायगोनल कनेक्ट करूया. डायगोनल कनेक्ट केल्यानंतर हा आणि त्याच्या पुढचा मिड पॉईंट कुठे आहे, मिड पॉईंट या डिरेक्शनला इथे. ठीक आहे. सो हा आणि कॉर्नर कनेक्ट करा, मिड पॉईंट अँड द कॉर्नर. सेंटर पॉईंट मिळेल, त्याच्यापासून आपल्याला हा मिड पॉईंट आणि नेक्स्ट मिड पॉईंट कनेक्ट करायचे आहे. जेवढा पोर्शन दिसेल तेवढंच दाखवायचं आहे, अदरवाईज बाकी कट करायचं. आता हे कसं ठरवणार, यातला कुठचा पोर्शन दिसेल. आपल्याला सिम्पली इथून एक लाईन घ्यायची आहे, व्हर्टिकल लाईन, आणि ती याच्या शेवटच्या पॉईंटमधून या वरच्या सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आहे. वरच्या सर्कलला टँजंट आणि इथून पास होणार आहे. ठीक आहे. सो या वेने आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. सो हा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे इथून जो दिसतोय तो आपल्याला कट करावा लागणार आहे. सो हा पोर्शन जो आहे तो इथून असा येईल. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण हा ड्रॉ करू. त्याच्यामुळे इरेजरचा कमीत कमी वापर तुम्हाला करावा लागणार आहे. दोन्ही सर्कलला टँजंट असा कर्व आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आता हा जो पोर्शन आहे तो इथून पुढे पर्यंत आहे. सो तेवढा पोर्शन आपल्याला ड्रॉ करावा लागेल. त्यासाठी इथून ही लाईन इथून याला पॅरलल या पॉईंट मधून जाणारी आपण ड्रॉ करू आणि नेक्स्ट या पॉईंट मधून जाणारी ड्रॉ करू. सो अजून आपले कर्व्स ड्रॉ करायचं काम कम्प्लीट झालेलं नाही. सो सेम आपण इथून आता हा जो स्क्वेअर आहे इथे, ठीक आहे, त्याच्यापासून आता पुढचा सेक्शन बनणार. सो हा इथून जाऊन इथे पुढे मिळेल या वेने. सो आपला जो हा स्क्वेअर आहे तो इथपर्यंत येणार आहे. ठीक आहे. आणि इथून हा जो पोर्शन आहे तो डार्क येणार आहे आणि हा जो पोर्शन आहे तो पुढे पेंट येईल. क्लिअर आहे. सेम वे इथून हा जो पोर्शन आहे तो या लाईनला आपण पॅरलल काढूया. इथे वर्टिकल लाईन ड्रॉ करू. अशा टाईपमध्ये आणि इथे एक लाईन ड्रॉ करूया.
अशी. सो या वेळेने आपल्याला हा जो एक सेक्शन आहे तो इथे बघायला मिळेल. जेवढं डार्क पॉसिबल आहे तेवढं डार्क करता म्हणजे तुम्हाला ते क्लिअरली दिसेल. ठीक आहे, हा पोर्शन आपल्याला इथून दिसतोय. सेम वे आपल्याला अजून एक लाईन इथे ड्रॉ करून स्क्वेअर ड्रॉ करावा लागेल. हा बॉटम पोर्शन जो आहे तो कम्प्लीट करायची गरज आहे. तो बॉटम पोर्शन कम्प्लीट करण्यासाठी आपण जी लाईन ड्रॉ करणार तो 15 mm पासून ड्रॉ करणार आहोत. सो इथून आपण 15 mm डिस्टन्स जे ऑलरेडी मार्क केलं इथे मार्क करून देऊया इथे. आणि 35 mm, सो ही 35 mm ची लाईन इथून आहे. सो हा 35 mm चा पॉईंट आहे, सेंटर पॉईंट. सो इथून 70 mm, सो 35 mm या साईडला आणि 35 mm त्या साईडला, 70 mm आणि 70 mm इथे मार्क करून घेऊ. ठीक आहे, नंतर सेम या लाईनला पॅरलल स्क्वेअर बनवायचं आहे आपल्याला. तर इथून एक पॅरलल लाईन जी की या पॉईंटवरून जाईल. थोडंसं डार्क ड्रॉ करतो म्हणजे एवढ्या सगळ्या पॉईंट्समध्ये दिसेल आपल्याला. ठीक आहे, सो ही जो बेस कॉर्नर आहे त्याच्यामध्ये इथे 70 mm आपल्याला मार्क करायचे आहे. सो इथून हे 70 mm इथून आपण मार्क करून घेऊ. सो इथे 35 mm, इथे 70 mm. सो या लाईनला पॅरलल इथून पास होणारी लाईन थोडीशी डार्क लाईन इथे. सो आपल्याकडे हा एक पॉईंट मिळतो इथे, हा एक पॉईंट मिळतोय आणि हा एक पॉईंट इथे मिळतो. नंतर या डिरेक्शनला हा एक पॉईंट मिळतोय, हा एक पॉईंट मिळतोय, नंतर हा पॉईंट मिळतोय, नंतर या डिरेक्शनला आपल्याला हा पॉईंट मिळतोय. ठीक आहे, या वेळेने हे बेस पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत. तर हे जे पॉईंट्स आहेत ते आपण जॉईन करूया विथ द हेल्प ऑफ कर्व्स. सो या वेळेने हा पॉईंट आपल्या इथे बनतोय. नंतर आपण काय करणार, डायगोनल्स कनेक्ट करणार आहोत. सो डायगोनल्स कनेक्ट करा. नंतर मिड पॉईंट आणि कॉर्नर पॉईंट कनेक्ट करा. नंतर हा जो पॉईंट मिळतोय तिथून आपल्याला हा सेंटर पकडून रिमेनिंग पोर्शन जो आहे याचा तो कम्प्लीट करायचा. तर त्यासाठी आपण काय करणार, इथून एक लाईन अशी ड्रॉ करणार आहोत जी आपली कर्व जो आहे तो कम्प्लीट करेल. ठीक आहे, सो या वेळेने आपण हा जो कर्व आहे तो ड्रॉ केलेला आहे. सो हा स्लाइटली पुढे जायची गरज आहे, इथून याला कनेक्ट होईल. म्हणजे हा जो फ्रंट पोर्शन इथे दिसतोय तो इथे कम्प्लीट होईल. ठीक आहे, सो इथून आपण हा कनेक्ट करू पुढे थोडासा. याचं एक्झॅक्ट डायमेन्शन दिलेलं नाही, जसा तो आहे पोर्शन तसा आपल्याला इथे दाखवावा लागेल. ठीक आहे, सो फ्रंट पोर्शन असा दिसेल. देन द रिमेनिंग पोर्शन विल लुक लाईक दिस, अशा टाईपचा दिसेल आपल्याला. आणि जो बॉटम पोर्शन इथे दिसतोय त्याला इथे आपण एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची गरज आहे. तो जो पोर्शन आहे तो इथून असा दिसेल. ठीक आहे, तर ही लाईन जी आहे ती आपण कम्प्लीट करूया. आणि इथून हा पोर्शन इथपर्यंत येईल, जोपर्यंत हा सेक्शन दिसतोय तिथपर्यंत. हा पोर्शन हा आता आपण रिमूव्ह करू. ऑब्जेक्ट जो आहे त्याला हा दिसेल. ठीक आहे, सो क्लिअरली आपल्याला या टाईपचा ऑब्जेक्ट इथे दिसू शकतो. टाइम कन्झ्युमिंग आहे डेफिनेटली, बट जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर या वेळेने आपण इमॅजिन करून हा ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो. फक्त याच्यामध्ये जास्त वेळ घालणं अवॉइड करा. एक टाइम लिमिट ठेवा तुम्ही. 9 मार्क्स असेल तर मी 30 मिनिट्समध्ये हा कव्हर अप करेल. त्याहून जास्त वेळ जर लागणार असेल तर तुम्ही हा क्वेश्चन अवॉइड करा. त्याहून कमी वेळ लागणार असेल तर तुम्ही करू शकता, कारण बराच वेळ आपल्याला इमॅजिन करण्यात लागू शकतो. सो जेवढा कमी वेळ तुम्ही त्याच्यासाठी द्याल तेवढं चांगलं तुम्हाला आउटपुट मिळेल. जर एखादा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेला आला असेल त्यासाठी प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. जर सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आला तर डेफिनेटली तुम्ही अटेम्प्ट करा. खूप जास्त कर्व्स होते जिथे, जसं इथे 1 2 3 4 5 6
6 कर्व्स ड्रॉ करायला खूप वेळ लागतो. 2 कर्व्स मध्ये असेल किंवा 3 कर्व्स असतील तर त्याच क्वेश्चनसाठी तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी दोन्ही व्ह्यूजला पहिल्यांदा अनालिसिस करून हा ऑब्जेक्ट कसा दिसेल याचं इमॅजिनेशन करणं गरजेचं आहे. तर प्रॉपर इमॅजिनेशन असेल तरच हा क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि तुम्हाला चांगले मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतात. जर इमॅजिनेशनमध्ये थोडंसं इश्यू होत असेल तर हा क्वेश्चन स्किप करा किंवा शेवटच्या काही मिनिटांमध्ये या क्वेश्चनसाठी तुम्ही जाऊ शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.